काय चाललंय त्याचं? केस किती निघाले. बस ग. आणि हे ना, आणि गावाला चालले आता, तयारी करते तिची. ते मावशी आवाज देते. सगळे गुंतून गेले केस. मिठू आला. मिठू काय म्हणतो? मिठू मावशीला आवाज देते. मिठू मोबाईल ऑन करे की लगेच. मिठू. मिठू काय खातो? मिठू काय खातो? मिठू. एवढे गुंतलेले केस. बस झालं झालं झालं. आणि तयार झाली. बस का. कोण पैसे दिले तुला? 100 रुपीज ते बाबांनी दिलं होते ना. कुठल्या बाबांनी? बांदेवाडल बाबा. हा का? नको फाटून देतच. नको फोडू नको. कुठं जायचंय? दुकानामध्ये. मी खिचडी टाकली, जेवण करायचे. कुरकुरे नाही खायचे बेटा. कुरकुरे नाही घ्यायचे, दुसरं काय घेऊन गेले ना. चल ना पप्पा, जा ना. हे बघा हा थांब. कोंबड्या बघा. कोंबड्या आहे. दाणे टाकलेले धनीने ना ग. कसं करता ग? असं करतात ना ग. कर. हां असं करतात ना, तेव्हा येतात ते आणि दाणे खातात. पप्पा बोलवत आहे बघ. सगळेच होऊन गेले. हां का. हे बे चिमण्या पण किती सारे आहे. आणि हे आहे लिंबाचं झाड, आणि लिंबू खूपच जास्त लागलेले आहेत बरं का. आपल्यांना म्हणजे बाहेर जर विकत घेतले तर खूप महाग भेटतात. लिंबूची झाडे. लिंबूचे बघा. लिंबू आहे. इकडं कापूस. हां इकडं कापूस लावलेला आहे बाबांनी त्यांनी. हे डाळिंबचं झाड आहे आणि शेवग्याचं झाड. हे बघा एवढे मोठे, आणि शेवगे लागलेले आहेत तिकडे बघू शकताय. हां कोंबड्या आहे इकडं. हां शेंगा. अगं खाय किती छान आहे बघ. शेंगा दे मला पण. थांब 2 मिनिटं. थांब 5 मिनिटं बसून घे, मग पप्पा घेऊन जाईल. इकडं फुलांचं झाड आहे. इकडे गहू लावलेले. तर बघा हे आहे. आणि खिचडी ना माझी झालेली, म्हणजे टाकून झालेली आता होईल. हे पपईचं झाड. हे मऊ ते दारू बनवतात ना, मऊचं झाड आहे ते. मऊचं दारू बनवतात त्याचं झाड आहे हे. आणि इकडं बघा फुलांचे झाड. इकडे टमाटे लागलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी. ग्रीन इकडे ना छोटेसे टोमॅटो लागलेले आहेत बघा. इकडं पपईचं झाड. आणि इकडे बघा टोमॅटो लागलेले आहे. हे बघा किती छान. आणि हे वांग्याचं झाड आहे इकडे. इकडं बघा एक पिकलेलं आहे, म्हणजे थोडंसं कच्चं आहे. आणि इकडं वांगी पण. आणि तूर बघा, तुरीच्या शेंगा. गावाकडची म्हणजे वेगळीच मजा असते बरं का. हे बघा छोटे वांगे लागलेले आहे. याला नाही लागले अजून हे बघा इथं तुम्हाला दाखवते. हे तर हे खूप मोठे तिकडं बी एक लागलेलं आहे वांग. आणि
हे तर खूपच मोठं झाड आहे आणि बापरे खूपच म्हणजे खूप मोठे वांगे लागलेले आहेत. हे बघू शकताय तुम्ही. हे मोठं वांगे आहे बरं का. हे भरीत बनवतो ना आपण ते वालं वांग आहे हे. हां त्याचं झाड आहे हे. इकडं बघा खूप सारे वांगे लागलेले आहेत आणि याला ना काटे पण नसतात बरं का. काटेच नाही आहे झाडाला. ते छोटे छोटे वांगे असतात ना यांना यांना आहेत. हे छोटे वांगे आहेत आणि हे भरीतवाले वांगे आहेत. आपण भरीत बनवतो ना ते वाले. तर आपला हे कढीपत्ता एक ना सुकून गेलेलं होतं कढीपत्ता. आणि तिकडे छोटे छोटे पपई पण लागलेले आहेत. तर हे आहे छोटंसं आमचं शेत, म्हणजे घरासमोरचं शेत म्हणजे मागचं. वांगे बघितले ना, हे बघा भरीतचं वांग. हे दिसते का खालून? मी तुम्हाला खालून दाखवते. हे इकडं लागलेले आहे अजून. हे इथं खूप सारे वांगे लागले आणि व्हाईटवाले वांगे हे. तर इकडं आहे कापूस आणि इकडं तूर, आंब्याचं झाड आणि मऊचं दारू बनवतात ना त्याचं वालं झाड. इकडं वांग्याचं झाड, आपलं छोटंसं पपई आणि इकडं पेरूचं झाड पण आहे. आणि हे आहे छोटे छोटे पपई. गाईस तर गावाकडे आलं ना एवढे सुख म्हणजे एकदम आनंद असं वाटतंय वेगळंच. तर बाहेर सिटी गावात ना असं गुदमरल्यासारखं वाटतंय कधी कधी, पण इकडं आलं ना एकदम म्हणजे निवांत असं वाटायला लागतं. तर इथं बघा पपई लागलेले आहेत आणि हे आहे अजून छोटंसं लिंबाचं झाड, पपईचं झाड. तर हे आहे आमचं घर. म्हणजे हे इथं सगळं हे होऊन गेले, खराब होऊन गेले आणि काय मजाच आहे. मग पपई एवढी मोठी पपईचं झाड झाले, पपई नाही लागलेले त्याला अजून. हे फुलं आलेत छोटे छोटे एकदम क्यूट झालेले. इकडं बघा पपई लागलेले आणि इकडं समोर पण शेवग्याचं झाड आहे बघू शकताय. तर असं आहे आमचं हे छोटंसं घर आणि भाज्या बिज्या लागलेल्या म्हणजे बाबांनी त्यांनी. तर बघू शकता. मित्रांनो, तर घराचं काम चाललं आहे आमचे. असं घराची असं व्यवस्था झालेली आहे. आमच्या शेणाचं घर आहे, बाहेर हावरंड आहे. थोडंसं कोंबडे वगैरे पाळलेले होते इथं, तर कोंबड्याने सगळं कुतरून टाकलेले आहे, खराब करून टाकलेलं आहे. हनीची मम्मी झाडू राहिली आणि इथं हनी झोपलेली आहे खाटेवरती मोबाईल बघत. शे घरापुढं गहू लावलेली आहे, ती काकांतींची आहे. हे बघा काय चिमणी आहे घरापुढं. हे हनी आहे ना, हनी करून ठेवते सगळं, चिमण्यांना खाऊ वगैरे घालते, त्यामुळे सगळे चिमण्या वगैरे आलेल्या आहे इथं ना ग हनी हो. अगं तू हनी, तुझ्या चिमणी आला ना बाई. हनी तुझ्या चिमणी आलं बघ. हे काय नाही, चिमण्या वगैरे देखता आता, हनी वगैरे देखते आता. हे बघ आत्या आली, आत्या येऊन गेली बघ. आत्ते, हनीची आत्या आली. आता आम्ही जाणार शेतात एकदा. इथं झालं का? झालं का ग? इथं चूल आहे. छोटीशी चूल आहे. बाहेर शेगडी असते, गॅसही असतो आणि चुलीवर. लोक म्हणतात ना चुलीवरचं जेवण, चुलीवरचं जेवण. चुलीवरचं जेवण गावाकडे म्हटल्यावर चुलीवरचं जेवण असतं, त्यामुळे चूल पण करून ठेवावं लागते. घरात पण चूल आहे, बाहेर पण एक चूल आहे. पप्पांनी कोंबडे वगैरे पाळलेले आहे, इथं बसलेले आहे. त्यांचे घरं बिरं पाणी प्यायला सोय केलेली आहे. त्यानंतर त्यांचे छोटंसं घर आहे वरती टोपल्यामध्ये, वरती टोपलेल्यामध्ये बसून राहतात ते कोंबड्या एक 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 आपापल्या टोपल्यामध्ये. घरा शेजारी आहे लिंबाचं झाड, लिंबू बघा मित्रांनो, लिंबू वगैरे आलेले आहे बारीक बारीक. कुठे ओय मम्मी, मम्मी नाही, काटे घुसतील ना ते.
किधर आहे बाई? या मित्रांनो लिंबू छान असे लिंबू आलेले आहे. भरपूर लिंबू आलेले आहे. मस्त लिंबू आलेले आहे. घरावरती परती पडून राहतात असे चिमणे. हे बघा कोंबडी कुठे पडतो हे बघा. नारळाचं झाड आहे समोर. चल गे झालं का? काय आता मी जाणार शेतात. चला आता साय निघालेले घरापासून असं इथं शेतापर्यंत. शेत काय लांब नाही आहे, आमचं वालं जवळच आहे. घराशेजारी शेत. हे पहिले होत तर पाणी असायचं, पण सध्या पाणी कमी आहे आणि जनावर पण कमी झाले. पहिले जनावर जास्त होते, आता कमी. अरे बोर हे नाही ना, हे आताशी ते हे लागलेले वरती आणि संपत आलेले. आपण पुढे बघू, पुढे मोठी बोर आहे. आता चालले. पहिले आमचं इथं होतं जुनं घर. या टेकडीवर पहिले आमचं जुनं घर होतं. 2 काय म्हणतात त्याला, लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड 2, तिथं सेंटरला एक आमचं घर होतं. आता ही जागा आजोबांची असल्यामुळे आमचं घर तिकडं शिफ्ट झालं आहे, आमच्या एरियामध्ये, म्हणजे आमच्या शेतामध्ये. हे हरभरे लावलेत, अजून नाही झालेत बरं का. हरभरे लावलेले, छोटे लागलेत. आपण त्याची भाजी करतो ना, फुलं वगैरे लागलेले. फुलं वगैरे याची हरभऱ्याची भाजी. हम्म, तिकडे गहू लावलेले, त्याचे तिकडे फुलं भाजी वगैरे. आहे. आपले हरभरा आहे. चला आपण जाऊया आता पुढं शेतामध्ये. आणि पहिले येत राहिली तशी शेतामध्ये. आणि हे बघा मित्रांनो, इथं काय आहे तर इथं आहे मध. हे मोठेवाले मध आहे. ते वरती दिसतंय का तुम्हाला? मोठा मध. हा मोठा झाड आहे असा आमच्या शेतामध्ये, काकांच्या शेतामध्ये. जुना झाड आहे तो, कमीत कमी 60-70 वर्षापूर्वीचं झाड आहे हा. कमीत कमी मित्रांनो या झाडावर 25 ते 30 बहर असायचे, पण या वेळेस कमी ते. ठीक आहे. आता बोरं लागलेले आहे का? पडलं गाईस. बघा बोरं खाऊ राहिलो आहे आम्ही. तर गावाकडे आलं ना अशी मजा असते बरं का. या सीझनला यायचं फक्त. तुम्हाला हरभऱ्याची भाजी भेटेल, बोरं भेटेल, आणि तिकडं काय म्हणतात मोहरीचं हे पण लावलेलं आहे. मोहरीचे झाडं, मोहरी लावलेली आहे. वाईट फुलं दिसतात ना, तिकडच्या साईडला गहू आहे. आणि आमचं शेत इकडे आहे. आम्ही ना बोरं खायला थांबलेलो इथं. तर बघा कसे पिकलेले आहेत बोरं, दिसतंय का? खाली दाखवतो तुम्हाला. हे बघा किती पडलेले आहेत, खाणारेच कोणी नाही आहे. इकडं बघा. अजून घेऊन जाऊ आपण, पहिले पुढे जाऊ. चला पुढे जाऊ. येता परत आला का परत.
जायच्या वेळेस उचलून घेऊ आपण बोरं. तिकडे त्या रस्त्याने. चला. बोरं ना असे पोडून पोडून म्हणजे खाली पाणी लावलेलं आहे ना शेतामध्ये पूर्ण खराब होऊन गेलेत. खराबी गहूला पाणी भरलं ना त्याने. हां किडलेलं आहे. दे ग मला बी दे ग. खाली पडते आणि हे ह्याच्यावरचे झाडावरचे तोडून खायचे. माझा हात पुरणार नाही म्हणून इथे तो हे तिकडे आहे ना. नाही. हे बघ किती आहे. इथे जास्त पिकलेले इकडे जास्त. घे ना हे वाले तोडून दे मला दे. चप्पल नाही घातलं मी. हा ना थांब. पण माझी हाईट कुठं पुरणार मग. उडी मार ना जोराची. किती उडी मारणार आहे. जिथंच तिथंच राहणार आहे मी. हो हे किती छान लावलेली आहे. हां हे चप्पल बी नाही घातली आणि हां एक बोर मला बी दे. इकडं खूप लागले आहेत पण इकडं आहे ना काटे बिटे आहे. मागे सर का बेबी. आणि वरून चप्पल बी नाही घातले यांनी. त्या मी चप्पल घालते. कुठे गेली गे. छान छान. चला. ठीक आहे चल. इकडं बघा भाजी बघा. हरभऱ्याची भाजी कोणाकोणाला आवडते. इकडं नाही पाणी लावलेलं आहे. मस्त कवळी कवळी भाजी. मी तर घेऊन जाईल आता. जेव्हा नाशिकला जाईल ना तसं घेऊन जाईल. भाजी खूप सारी आहे. इकडून तर थेट घरापर्यंत आहे. इकडून काय काय. चल ना. हां सर. तर मेन आमच्या शेताकडे हे काका आणि त्यांचंच आहे सगळं. म्हणजे सगळं भावांचं आहे. अजून इथून अगं बाई मी खायला काढतो तू मागून घेते. चला. अरे मग फेक ना मग. काय फेकत नाही तू. गाईच खूप मोठा व्लॉग होणार आहे असं वाटतंय मला. इकडं बघा. इकडं खूपच सारा. बाई बाई हानी बघा दाखव. किती सारे उचलून आणले का. चल चला. आणि गोड आहे बरं का. आंबट नाही मस्त गोड आहे. तू खालचं उचलून घेत आहे. काही काही खराब पण आहे. खराब पिकून गेलेत जास्त ना. चला. फायनली पोचलो. इकडं कापूस लावलेले एका कांद्यांनी. आणि इकडं बघा अजून एक बोर आहे पूर्ण पिकलेली आहे. बोरच दाखवते नुसतं मी पण त्यांना बघून असं तोंडात आहे ना पाणी येते. हे बघा हे आहे आमचं शेत. तर कांदे लावलेले आहेत इकडे. आणि हे ते काका त्यांचं आहे. हे वाला आहे आमचं. चला. आणि इथं पण खूपच सारे. हां हे आपलं आहे. तर इथं पण खूपच सारे काय म्हणता खूप सारे. आणि बोरं. ते पिकलेले नाहीये. ते पिकले पण आहे आणि खूप सारी बोरं आहे. माझ्या हातात खूप सारे हां बोरं पहिले आहेत. कपाशी लावायचे पण आता यावेळेस नाही कपाशी काढली. हां का कपाशी काढून दिली आणि नंतरून मग कांदे लावले. कपाशी अशी होऊन गेली. हां ना अशी गेली होती ना. हां त्याला हे वाला बघा रोग सारखं काहीतरी झालेलं आहे. तर पूर्ण कपाशीमध्ये असंच झालेलं आहे ते. म्हणून काढून दिली. हां का खराब झालेली. कपाशी काढून आता कांदे लावले. कांदे लावले. तर आम्ही पहिले शेतात यायचो ना तर या निंबाचं झाड निंबाचं म्हणते निमचं झाड त्या खाली जेवायला बसायचो. कापूस वेचायला यायचो तेव्हा. इकडं पाणी सोडलेलं होतं वाटतं. तिकडं पण बोर आहे. बोरच बोर आहे. जिथं पाहिलं तिथं बोरच बोर आहे.
ना ग हनी दे ग मला एक बोर दे ना.